नमस्कार, मी वर्षा नलवडे डॉक्टर तुमच्या घरी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपल्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत डॉक्टर यशवंत माने। डॉक्टर यशवंत माने गेली अनेक वर्ष वंध्यत्व निवारणासाठी काम करतात। डॉक्टर माने, तुमचं खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी डॉक्टर मानेंची थोडक्यात ओळख करून देऊ इच्छिते। डॉक्टर यशवंत माने यांचा जन्म धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील माडज या गावामध्ये एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला आहे। डॉक्टर यशवंत माने यांनी नाशिक येथील मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस ही वैद्यकीय शाखेतील पदवी संपादन करून याच ठिकाणी डीजीओची पदव्युत्तर पदविका आणि त्याबरोबरच डीएनबी ही पदवी देखील मिळवली आहे। त्यानंतर डॉक्टर यशवंत माने यांनी भारतातील प्रख्यात मेडिकल कॉलेज पॉंडिचेरी येथील जिपमर या संस्थेमध्ये प्रसूतीशास्त्र आणि स्त्री रोग विभागामध्ये सिनियर रजिस्ट्रार म्हणून उत्कृष्ट सेवाही बजावली आहे। तमिळनाडू राज्यातील वेल्लोर या ठिकाणी ख्रिश्चन मेडिकल कॉलेज म्हणजेच सीएमसी मध्ये रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन युनिट विभागामध्ये 1 वर्ष ते सेवारत होते। याच ठिकाणी डॉक्टर यशवंत माने यांनी ऑल इंडिया एंट्रन्स ऑफ नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन न्यू दिल्ली ही परीक्षा उत्तीर्ण केली आणि पोस्ट डॉक्टरल फेलोशिप इन रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन शिक्षणासाठी कोलकाता या ठिकाणी प्रख्यात डॉक्टर बीएन चक्रवर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली 3 वर्षांची उच्च वैद्यकीय पदवी घेतली। ही पदवी घेतलेले डॉक्टर यशवंत माने हे महाराष्ट्रातले पहिलेच डॉक्टर आहेत। पुढील वैद्यकीय शिक्षण डॉक्टर माने यांनी बॉस्टन आयव्हीएफ सेंटर USA या ठिकाणाहून पूर्ण केलं आहे। मार्च 2008 साली नाशिकमध्ये परमपूज्य श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते अथर्व इन्फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरची स्थापना केली। अत्याधुनिक आयव्हीएफ ही उपचार पद्धती वापरून गेल्या दशकभरात अथर्व इन्फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये 1800हून अधिक टेस्ट ट्यूब बेबींचा जन्म देखील झाला आहे। या व्यतिरिक्त डॉक्टर माने हे मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद आणि गुलबर्गा असे देशातील वेगवेगळ्या आयव्हीएफ सेंटरमध्ये गेल्या 13 वर्षांपासून व्हिजिटिंग आयव्हीएफ कन्सल्टंट म्हणून देखील सेवारत आहेत। दर महिन्याला 250हून अधिक एम्ब्रियो ट्रान्सफर करतात आणि सातत्याने 70%हून अधिक सक्सेस रेटही आहे। डॉक्टर यशवंत माने यांच्या नाशिक येथील अथर्व इन्फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा सक्सेस रेट हा भारतातल्या इतर कुठल्याही आयव्हीएफ सेंटरपेक्षा सातत्याने सर्वाधिक आहे। सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते एनडीटीव्ही मराठीमध्ये। सुरुवातीचाच प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, ते म्हणजे वंध्यत्व नेमकं काय असतं सर? वंध्यत्व म्हणजे नेमकं काय असतं? जे विवाहित जोडपे असतात तर साधारण 1 वर्ष होऊन कालावधी झाला असेल आणि रेग्युलर शारीरिक संबंध ठेवून विदाउट एनी कॉन्ट्रासेप्शन जर प्रेग्नन्सी राहण्यासाठी जर प्रॉब्लेम येत असेल तर अशा जोडप्यांना आपण वंध्यत्वाचा प्रॉब्लेम आहे असं आपण डायग्नोज करतो। सर, वंध्यत्वावरची कारण नेमकी काय असतात? कारण अनेकांना असे प्रश्न पडलेले असतात, नेमकं काय कारण असतात, काय कारणांमुळे वंध्यत्व येऊ शकतं? आता बऱ्याच जणांचा हा गैरसमज आहे की वंध्यत्वाचा प्रॉब्लेम हा फक्त स्त्रियांचाच प्रॉब्लेम आहे, पण अनफॉर्च्युनेटली तसं नाहीये। जेवढं स्त्रियांमध्ये प्रॉब्लेम आहेत तितके प्रॉब्लेम पुरुषांमध्ये पण आहेत। तर स्त्रियांमधले प्रामुख्याने कारण जे आहेत की स्त्रीबीज तयार न होणे, गर्भनलिकेचा प्रॉब्लेम असणे किंवा स्थूलपणा असणे किंवा ओव्हरीमध्ये सिस्ट असणे, त्याला आपण एंडोमेट्रियोसिस किंवा चॉकलेट सिस्ट म्हणतो, किंवा गर्भपिशवीमध्ये गाठी असणे ज्याला आपण फायब्रॉइडच्या गाठी म्हणतो, हे प्रामुख्याने हे कारण स्त्रियांमध्ये असतात। जेवढे कारण स्त्रियांमध्ये असतात तेवढेच पर्सेंटेज ऑफ कारण हे पुरुषांमध्येही पण तेवढेच लागू होतात। पण अनफॉर्च्युनेटली आपलं पुरुष प्रधान समाज असल्यामुळे पुरुषांच्या प्रॉब्लेमकडे जास्त लक्ष दिलं जात नाही किंवा पुरुषांना विचारलं जात नाही की तुझ्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का, तू तुझी टेस्ट केली का, तू डॉक्टरांशी तुझे सगळे प्रॉब्लेम्स लाईक सायकोलॉजिकल सेक्ज्युअल प्रॉब्लेम्स पण डॉक्टरांशी तू चर्चा केली का, हे अनफॉर्च्युनेटली पुरुषांना हे विचारलं जात नाही। पुरुषांमध्ये मेजॉरिटी प्रॉब्लेम हे वीर्याच्या काउंटमध्ये असतो, मोटिलिटीमध्ये असतो, मॉर्फॉलॉजीमध्ये असतो, किंवा बऱ्याचशा पुरुषांमध्ये स्पर्म काउंट हा 0 असतो, त्याला आपण ॲझोस्पर्मिया असं म्हणतो। ॲझोस्पर्मिया म्हणजे पुरुषांच्या वीर्यामध्ये शुक्राणूची संख्या काही नसतेच। मग अशा पुरुषांना मग वंध्यत्वाचा प्रॉब्लेम फेस करावा लागतो। निश्चितच सर, आपण कारणं जाणून घेतली, वंध्यत्वाचं प्रमाण नेमकं किती आहे? आता जसं समाज बदलत चाललेला आहे, जसं जसं की मुलींचं शिक्षण वाढलेलं आहे, मुलींचे जॉब करण्याची प्रमाण वाढलेलं आहे आणि मॅरेज ह्या मुलींच्या दृष्टीने आता हे प्रायोरिटी राहिलेली नाहीये। साधारण 25 वर्षापूर्वी मुलींचं वय 18, 20, 22 झाले की आई वडील म्हणायचे की तुझं लग्न आता करायला पाहिजे, पण
आता जसं जसं समाज बदलत चाललेला आहे, छोटे कुटुंब होत चाललेले आहेत, न्यूक्लिअर फॅमिलीज होत चाललेले आहेत, तर मुलींचं लग्नाचं वय आता लेट होत चाललं आहे. आता कोणतीही मुलगी 28, 30 किंवा 32 वर्षाच्या अगोदर लग्नाचा विचार पण नाही करत. बरोबर. पण अनफॉर्च्युनेटली जे मुलींचं जे बायोलॉजिकल क्लॉक आहे ते टिकिंग असतं आणि त्याच्यामुळे मुलींच्या शरीरामध्ये जे प्रॉब्लेम निर्माण होतात की वाढत्या वयामुळे, त्याच्यामुळे वंध्यत्वाचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि इक्वली ट्रू आहे की पुरुषांमध्ये पण लाईक ॲब्सेन्स ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे, व्यसनांचं प्रमाण जास्त झालेलं आहे, त्याच्यामुळं वीर्याच्या क्वालिटीवरती पण बऱ्यापैकी निगेटिव्ह इफेक्ट तयार झालेले आहेत. तर साधारण समाजामध्ये 16 ते 18% पर्सेंटेज ऑफ कपलमध्ये वंध्यत्वाचा प्रॉब्लेम फेस करावा लागतो. निश्चित. सर, तुम्ही आत्ताच एक उल्लेख केलात की स्त्रिया असतील किंवा मग पुरुष असतील यांच्यामध्ये लग्न करण्याचं जे वय असतं हे साधारण 28 ते 30 मध्ये आजकाल मुली म्हणत असतात लग्नाचं, आणि पुरुषांचं अर्थातच त्यानंतरचंही असू शकतं. नेमकं शारीरिक दृष्ट्या जर आपण बघायला गेलं तर किती वय असावं जे आपण वंध्यत्वावरती चर्चा करत आहोत, या गोष्टी पाहता कोणत्या वयामध्ये लग्न करावं? स्त्रियांचं जर पाहिलं तर स्त्रियांचं फर्टिलिटी पोटेन्शियल जे फर्टिलिटी पोटेन्शियल किंवा आई होण्याची क्षमता जे ते 30 किंवा 32व्या वर्षी पीकला जाते आणि 32व्या वर्षानंतर ती आई बनण्याची क्षमता हळूहळू कमी होते. बट दिस इज ॲट्रिब्युटेड की त्या स्त्रीच्या ओव्हरीमध्ये किती स्त्रीबीज शिल्लक आहेत. एका स्त्रीच्या ओव्हरीमध्ये एक साधारण 3 ते 4 लाख स्त्रीबीज असतात जेव्हा तिला पाळी सुरू होते, ॲट द एज ऑफ मेनार्की आपण म्हणतो. आणि प्रत्येक पाळीला एक साधारण 30 ते 40 स्त्रीबीज वापरले जातात, त्यापैकी एक स्त्रीबीज मॅच्युअर होतं आणि ते ओव्ह्युलेशन होतं. आणि हे स्त्रीबीजाचं जे प्रमाण आहे फिक्स्ड आहे, हे कोणत्याही मेडिसिन्सने किंवा सर्जरीने किंवा चेंजिंग लाईफस्टाईलने हे स्त्रीबीजाचं प्रमाण हे कमी जास्त होत नाही आहे. आणि हे प्रमाण होण्याचे जे कमी होण्याचं जे प्रमाण आहे हे जेनेटिकली डिटरमाइंड आहे, जे अनुवंशिकरित्या तिच्या जीन्समध्ये डिटरमाइन करतं की ह्या मुलीचे स्त्रीबीज कोणत्या वयाला केव्हा कमी होतील आणि संपून जातील. तर मुलींच्या वयाचं जर आपण प्रामुख्याने जर केलं तर 32व्या वर्षानंतर स्त्रीबीजाचे प्रमाण कमी होतं आणि ॲट द एज ऑफ 35 to 36 हे प्रमाण झपाट्यानं कमी होतं. आणि आपण बघतो की 35 नंतर आई होण्याची क्षमता नैसर्गिकरित्या मुलींमध्ये बऱ्यापैकी कमी होतं. अगदीच बरोबर सर, अत्यंत चांगली अशी माहिती तुम्ही दिली आहे. यानंतरचा प्रश्न जो नेहमीच अनेक लोकांमध्ये चर्चेला जातो, वंध्यत्व हे अनुवंशिकता असते का? अनुवंशिकतेमुळे वंध्यत्व येऊ शकतं का एखाद्या जोडप्याला? निश्चितपणे अनुवंशिक इंडिकेशन्स आहेत वंध्यत्व होण्यासाठी. लाईक काय फॅमिलीजमध्ये आपण बघतो की मुलींची मासिक पाळी लवकर बंद होते. युजली मासिक पाळी हे 48-50व्या वर्षी बंद व्हायला पाहिजे, पण काय फॅमिलीजमध्ये मासिक पाळी 35च्या आतमध्ये होते. त्याला आपण प्रीमॅच्युअर ओव्हरियन फेल्युअर म्हणतो किंवा प्रीमॅच्युअर मेनोपॉज म्हणतो. तर अशा केसेसमध्ये ह्या स्त्रियांना मासिक पाळी बंद लवकर झाल्यामुळे लाईक प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येतो. एक हे स्त्रियांच्या बाबतीत झालं. पुरुषांच्या बाबतीत बघितलं तर काय समाजामध्ये एक सबसेट ऑफ कम्युनिटीज आहेत की त्या कम्युनिटीजमध्ये शुक्राणूंची संख्या किंवा शुक्राणूंची चपळाई किंवा मॉर्फॉलॉजी किंवा जेनेटिक डिसऑर्डर्स इन द स्पर्म, तर ह्याचं प्रमाण जास्त आहे. तर अनुवंशिकरित्या स्त्रियांनाही इक्वली अफेक्टेड आहे आणि पुरुषांमध्ये पण इक्वली अफेक्टेड असतं. निश्चितच. अर्थातच वंध्यत्व हे पुरुषांप्रमाणे स्त्रियांवरती देखील अवलंबून आहे असं म्हणायला हरकत नाहीये. सर, लग्न आधी काही चाचण्या करता येतील अशा कोणत्या तपासण्या आहेत का वंध्यत्वासंदर्भातल्या? निश्चितपणे. हल्ली आता मुलींचं आता शिक्षणावरती जास्त भर आहे, लाईक करिअरवरती आहे, मग नंतर सेटलमेंट, मग नंतर लग्न, आणि सेटल झाल्यानंतर मग प्रेग्नन्सी प्लॅनिंग विचार करतो. तर लग्नाआधी स्त्रियांमध्ये जी काय टेस्ट आहेत, एक सिम्पल टेस्ट असते AMH नावाची, त्याला आपण अँटी मुलियरियन हार्मोन असं म्हणतो. AMH हे इंडिकेट्स की त्या स्त्रीच्या ओव्हरीमध्ये स्त्रीबीजाची संख्या किती शिल्लक आहे. एक ही सिम्पल टेस्ट केली तर तिची फर्टिलिटी पोटेन्शियल अजून किती दिवस शिल्लक राहील ह्याचा एक अंदाज येतो. एक जर AMH बॉर्डरलाईन असेल किंवा डिक्लायनिंग असेल तर अशा मुली लग्नाच्या अगोदर एग फ्रीजिंग करू शकतात. एग फ्रीजिंग म्हणजे लग्नाच्या अगोदरच त्यांना इंजेक्शन देऊन त्यांचे स्त्रीबीज ओव्हरीमध्ये तयार करायचे आणि ते स्त्रीबीज नंतर लॅबमध्ये कलेक्ट करून लिक्विड नायट्रोजनला
-196 डिग्रीला फ्रीज करून ठेवायचे जर तिचे AMH लेवल्स बॉर्डरलाईन किंवा कमी असतील. आणि लग्न तिचं झाल्यानंतर परत प्रेग्नन्सीला जेव्हा इन केस तिला प्रॉब्लेम आला तर तिच्या पार्टनरवर आपल्याला हे स्त्रीबीज फ्रीज केलेले असतात. त्या स्त्रीबीजांना आपल्याला एम्ब्रिओ तयार करता येतो IVF द्वारे आणि तिचं स्वतःचं जेनेटिक चाइल्डला तिला प्रयत्न करता येऊ शकतं. निश्चितच सर, पुढचा प्रश्न महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे असं म्हणावं लागेल. महिलांच्या प्रजनन क्षमतेवर वाढत्या वयाचा काही प्रादुर्भाव किंवा मग प्रभाव होऊ शकतो का? निश्चितपणे. लाईक जसं मी आता जस्ट रिसेंटली आपल्याशी शेअर केलं की जेव्हा मुलगी एखादी वयामध्ये येते की आपण मेनार्की सुरुवात होते तर 13-14 वर्षापासून मेनार्की सुरू होते आणि स्त्रियांच्या ओव्हरीमध्ये हे एक काउंट फिक्स्ड आहेत अँड दॅट इज जेनेटिकली डिटरमाइंड. आणि साधारण 3 ते 4 लाख एक प्रत्येक स्त्रीमध्ये असतात आणि त्याचं प्रत्येक मासिक पाळीमध्ये त्या स्त्रीबीजाचं युटिलायझेशन होतं. आणि एकदा 30-40 एग्स जेव्हा एका मासिक पाळीमध्ये रिक्रूट होतात त्यातनं एक सर्वात डॉमिनंट फॉलिकल एक तयार होतं आणि ते ओव्ह्युलेशन होतं. आता वयाच्या 13 वर्षापासून ते साधारण 48-49 वर्षापर्यंत हे प्रक्रिया निरंतर शरीरामध्ये चालू असते. आणि ह्याने काय होतं की स्त्रियांचे जे एक काउंट जे आहे ते जसं वय वाढत जाईल तसं जसं कमी होते. क्वांटिटी तर कमी होतेच प्लस स्त्रीबीजाची क्वालिटीही इक्वली खराब होते. तर आपण पाहतो की स्त्रियांमध्ये 35 नंतर जर नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी राहिली तर मिसकॅरेज होण्याची क्षमता जास्त आहे. होणाऱ्या बाळामध्ये आनुवंशिक आजार ज्याला आपण ट्रायसोमी 21 म्हणतो किंवा डाऊन सिंड्रोम म्हणतो किंवा इतर जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीज बाळांमध्ये ह्याचं प्रमाण जास्त असतं. निश्चितच सर, आपण महिलांबद्दल तर संपूर्ण माहिती दिलीत आणि सुरुवातीलाच तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे की आपला पुरुष प्रधान देश असल्यानं कुठेतरी पुरुषांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या खरं असते का? निश्चितपणे. जेवढं स्त्रियांमध्ये वंध्यत्वाची समस्या आहे इक्वल पर्सेंटेज ऑफ ह्याच्यामध्ये पुरुषांमध्येही वंध्यत्वाची समस्या लागू होते. आणि पुरुषांमध्ये तर अनफॉर्च्युनेटली बरेचसे पुरुष बोलत नाही किंवा ते त्यांना सांगता येत नाही की माझ्यामध्ये प्रॉब्लेम आहे किंवा पुरुषांमध्ये हा एक्सेप्टन्सचा प्रॉब्लेम असतो की माझ्यामध्ये कसं काय प्रॉब्लेम असू शकतो. मी तर फिट आहे, मी तर रेग्युलर जिम करतो, डाएट करतो, माझ्याकडे अनफॉर्च्युनेटली काही ॲडिक्शन्स नाही आहे. पण तो पुरुषांचा एक्सेप्टन्स लेवल लवकर येत नाही की माझ्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. आणि प्रॉब्लेम हे टेस्ट केल्यानंतरच समजू शकतो. काउंटमध्ये शुक्राणूंच्या काउंटमध्ये प्रॉब्लेम असतो किंवा मोटिलिटीमध्ये प्रॉब्लेम असतो किंवा मॉर्फॉलॉजीमध्ये प्रॉब्लेम असतो किंवा बऱ्याच पुरुषांना सेक्ज्युअल प्रॉब्लेमसुद्धा असतात. अनफॉर्च्युनेटली ते कुणाशी शेअर नाही करत, ऑफिसमध्ये शेअर नाही करत आणि बऱ्याचशा वेळेस डॉक्टरांशी फर्स्ट व्हिजिटमध्ये पण ते डॉक्टरांशी एवढं ओपन होत नाही. पण एक डॉक्टरांशी काउन्सिलिंग झाल्यानंतर डॉक्टरांनी त्याचं कॉन्फिडन्समध्ये व्यवस्थित घेतलं देन दे ओपन अप अँड देन दे शेअर देअर प्रॉब्लेम्स की माझ्यामध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत. प्लस पुरुषांमध्ये व्यसनांचं प्रमाणही जास्त आहे. लाईक स्मोकिंग आहे, अल्कोहोल आहे, बाकी इतर ड्रग ॲब्यूज आहे. तर हेही कारणं इक्वली इम्पॉर्टंट आहे. आणि शेवटचं म्हणजे पुरुषांमध्ये तो कोणत्या ठिकाणी जॉब करतो तेही इक्वली इम्पॉर्टंट आहे. तर जास्त उष्ण ठिकाणी जर पुरुष एखादा काम करत असेल तर त्याचे शुक्राणू निर्मितीवरती त्याचे निगेटिव्ह इफेक्ट तयार होतात. त्याच्यामुळे लाईक आपण खूप हॉट फर्नेसेस किंवा बॉयलरच्या ठिकाणी एखादा पुरुष काम करत असेल किंवा एक केमिकल फॅक्टरीमध्ये जर एखादा पुरुष काम करत असेल तर अशा त्या एन्व्हायरमेंटल हॅझार्ड्समुळं लाईक शुक्राणू निर्मितीवरती आणि शुक्राणूंच्या क्वालिटीवरती निगेटिव्ह इफेक्ट होतो. निश्चितच सर, पुरुष वंध्यत्वामध्ये निदान नेमकं कसं केलं जाऊ शकतं? सर्वात सोपी टेस्ट आहे पुरुष वंध्यत्वामध्ये म्हणजे वीर्याची तपासणी. वीर्याची तपासणी ही युजली IVF सेंटरमध्येच करायला हवी आहे. एक साधारण 2 ते 5 दिवस शारीरिक संबंध नको आहे किंवा इजॅक्युलेशन नको आहे. आणि एक क्लीन कंटेनरमध्ये आपण सिमेन कलेक्शन करतो आणि ते सिमेन ॲनालिसिस करतो IVF लॅबमध्ये. मग त्याच्यामध्ये आपण वीर्यामध्ये काय काय पॅरामीटर्स बघतो. वीर्याची व्हॉल्यूम किती आहे, त्याचा कलर कसा आहे, त्याचा स्मेल कसा आहे, त्याचा pH कसा आहे. मग बाकीच्या गोष्टींवरती त्याची काउंट, मोटिलिटी, मॉर्फॉलॉजी आणि महत्त्वाचं म्हणजे वीर्यामध्ये इन्फेक्शन आहे की नाही किंवा ब्लड सेल्स आहेत की नाही हे आपण पाहतो. निश्चितच सर, पुरुष वंध्यत्वाच्या उपचार पद्धती नेमक्या कोणत्या आहेत त्या संदर्भात देखील आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन कराल? निश्चितपणे. आता पुरुषांमध्ये जे काही ट्रीटमेंट मॉडॅलिटीज आहेत जर सांगितल्याप्रमाणे पुरुषांमध्ये जर काही ॲडिक्शन्स असतील तर निश्चितपणे ते बंद करायला पाहिजे.
जर खूप अतिउष्ण ठिकाणी जर तो काम करत असेल तर जॉब चेंज करायला पाहिजे. काही काही पुरुषांमध्ये आपण बघतो की टेस्टिक्युलर इव्हॅल्युएशन किंवा टेस्टिक्युलर एक्झामिनेशन केल्यानंतर लाईक हायड्रोसिल असू शकतं, लहानपणी मार लागलेला असतो, किंवा व्हॅरिकोसिल नावाचा प्रकार असतो की जे लेफ्ट टेस्टिस किंवा राईट टेस्टिसच्या आजूबाजूला रक्तवाहिन्या डायलेट झालेल्या असतात. नॉर्मली जे आहे शुक्राणू निर्मित प्रत्येक शरीराचं जे टेम्परेचर आहे ते 37 डिग्रीज आहेत, पण शुक्राणू निर्मिती करण्यासाठी 37 डिग्री हे टेम्परेचर खूप उष्ण असतं. म्हणून टेस्टिसमध्ये शरीराच्या बाहेर टेस्टिस असतात आणि त्याचं टेम्परेचर साधारण 2 डिग्रीज डिफरन्स असतो. जर टेस्टिसमधलं पण टेम्परेचर 37 डिग्रीज झालं तर त्याच्यामुळे शुक्राणू निर्मितीवर ते प्रॉब्लेम निर्माण करतात. आणि अशा वेळेस टेस्टिसमध्ये व्हॅरिकोसिल नावाचा प्रकार असेल जिथे रक्तवाहिन्या डायलेट झालेल्या असतात, तर अशा केसेसमध्ये व्हॅरिकोसिल लायगेशन सर्जरी आपण करता येते, किंवा हायड्रोसिल सर्जरी असेल हायड्रोसिल रिपेअरही करता येतं, किंवा काय काय पुरुषांमध्ये शारीरिक संबंध ठेवायलाही प्रॉब्लेम येतो. लाईक लिंगाच्या भोवती फायमोसिस नावाचा प्रकार असतो, जेणेकरून फोरस्किन पाठीमागे ओढली जात नाही, त्याच्यामुळे शारीरिक संबंध व्यवस्थित करता येत नाही. तर अशा केसेसमध्ये फायमोसिसची सर्जरी करता येते. निश्चितच सर, आपण आता निदान कसं करायचं, उपचार पद्धती नेमकी काय असते हे देखील जाणून घेतलं. मात्र जर का उपचार करायचा असेल तर मग त्याला वेळ किती लागतो हे देखील सांगाल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पहिलं पाहावं लागेल की प्रॉब्लेम कशामध्ये आहे. प्रॉब्लेम स्त्रियांमध्ये आहे का, प्रॉब्लेम पुरुषांमध्ये आहे, किंवा प्रॉब्लेम दोघांमध्ये आहे, किंवा व्हेरी रेअर केसेसमध्ये दोघांचे रिपोर्ट नॉर्मल असतात, त्याला आपण अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी असं म्हणतो. जर प्रॉब्लेम स्त्रियांमध्ये असेल तर स्त्रियांमध्ये प्रॉब्लेम कोणचा आहे, लाईक स्त्री ते मासिक पाळी रेग्युलर येते की नाही त्याच्यावरनं आपल्याला खूप मोठं डायग्नोसिस करता येतं. जर पिरियड्स रेग्युलर नसतील तर युजली आपण डायग्नोस करतो की स्त्रीबीज तयार होण्यामध्ये प्रॉब्लेम आहे. जर प्रत्येक स्त्रीला स्त्रीबीज तयार होत नसेल तर फर्टिलायझेशनसाठी स्त्रीबीज अवेलेबल होणार नाही आणि प्रेग्नन्सी राहण्यासाठी त्या स्त्रीला प्रॉब्लेम निर्माण होतो. तर अशा केसेसमध्ये सिंपल ओव्युलेटरी प्रॉब्लेम असेल तर आपल्याला ओव्युलेशन इंडक्शन टॅबलेट्स असतात, किंवा काही स्त्रियांमध्ये इंजेक्शन पणची गरज पडू शकते. अशा केसेसमध्ये एक साधारण 3 ते 6 महिन्यामध्ये स्त्रीबीज निर्मितीसाठी प्रॉब्लेम असेल तर 3 ते 6 महिने कालावधी लागू शकतो. जर स्त्रियांमध्ये गर्भनलिकेचा प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम आपल्याला आयदर HSG किंवा एक्सरे म्हणतो त्याला हिस्ट्रोसल्फिंजोग्राम और लॅप्रोस्कोपी करू शकतो. आणि लॅप्रोस्कोपीमध्ये आपल्याला प्रॉब्लेम आयडेंटिफाय करता येतं, आणि प्रॉब्लेम आयडेंटिफाय केल्यानंतर लॅप्रोस्कोपीचा ॲडव्हान्टेज आहे की तो प्रॉब्लेम आपल्याला लॅप्रोस्कोपीने ट्रीट पण करता येऊ शकतो. जर ट्युबल फॅक्टर जर झालं, किंवा बऱ्याच स्त्रियांच्या गर्भपिशवीमध्ये फायब्रॉइडच्या गाठी पण असतात. फायब्रॉइडच्या गाठी असतील तर युट्रसमध्ये फायब्रॉइड असणं हे स्वाभाविक गोष्ट आहे, त्याच्यामध्ये खूप सिरियस गोष्ट काही नाही, ह्या बिनाईन गाठी असतात. पण त्या गर्भपिशवीच्या त्या भागामध्ये जिथं बाळ वाढणार आहे त्या भागेच्या खूप जवळ असतील, किंवा मल्टिपल असतील, किंवा खूप मोठ्या असतील, तर अशा फायब्रॉइडच्या गाठी काढणं गरजेचं असतं. बरोबर सर, आपण पुरुषांची जी उपचार पद्धती आहे ती जाणून घेतली. स्त्रियांमध्ये नेमकं वंध्यत्वाची जर का समस्या उद्भवली तर ते कसे उपचार केले जातात? सांगितल्याप्रमाणे स्त्रियांमध्ये वी हॅव टू आयडेंटिफाय की प्रॉब्लेम कोणचा आहे. स्त्रीबीज तयार होण्यामध्ये आहे, ओव्युलेटरी प्रॉब्लेम आहे, की फॅलोपियन ट्यूबचा प्रॉब्लेम आहे, किंवा गर्भपिशवीमध्ये काही प्रॉब्लेम आहे, किंवा काही काही स्त्रियांमध्ये ओव्हरीमध्ये सिस्ट असतो, त्याला आपण एंडोमेट्रियोटिक सिस्ट किंवा चॉकलेट सिस्ट म्हणतो. जर चॉकलेट सिस्ट लेस दॅन 4 सेंटीमीटर असेल आणि एका साईडला असेल तर त्याला आपण इग्नोरही करू शकतो, किंवा त्या स्त्रियाला मासिक पाळीमध्ये त्या चॉकलेट सिस्टमुळे काही प्रॉब्लेम नसेल तर अशा केसेसमध्ये त्या सिस्टला इग्नोरही करता येतं. पण त्या स्त्रियाला, त्या फिमेलला जर मासिक पाळीमध्ये त्या सिस्टमुळे भयंकर पेन होत असेल, किंवा पिरियड्स खूप हेवी फ्लो होत असेल, त्या सिस्ट साईज मोर दॅन 4 सेंटीमीटर असेल, तर अशा केसेसला अ कॉम्बिनेशन ऑफ मेडिकल अँड सर्जिकल ट्रीटमेंट ह्याचा आधार घ्यावा लागतो. निश्चितच सर, यानंतरचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. वंध्यत्व तज्ज्ञांचा सल्ला नेमका कधी घ्यावा? एखादी पुरुष किंवा मग एखादा स्त्री असतील, त्यांना जर का वंध्यत्वाची काही लक्षणं जाणवत असतील तर मग त्यांनी नेमका सल्ला हा कधी घ्यावा? सांगितल्याप्रमाणे जर लग्न होऊन 1 वर्ष झाला असेल आणि रेग्युलर शारीरिक संबंध ठेवून विदाउट एनी कॉन्ट्रासेप्शन प्रेग्नन्सी राहत नसेल तर 1 वर्षाच्या नंतर त्यांनी डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे. पण जर स्त्रीचं वय खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे,
बरोबर. स्त्रीचं वय जर जास्त असेल, बियॉन्ड 35 असेल आणि दे आर ट्राईंग फॉर लास्ट 3 months or 6 months, तर अशा जोडप्यांना मी सांगू इच्छितो की ॲज अर्ली ॲज पॉसिबल त्यांनी वंध्यत्व तज्ज्ञाला कन्सल्ट करायला पाहिजे. त्यांचा वंध्यत्वाचा प्रॉब्लेम काय आहे तो डायग्नोज करून लवकरात लवकर त्यावरती ट्रीटमेंट घेतली पाहिजे. निश्चितच. सर, वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी योग्य सेंटरची निवड कशी करावी ते देखील आमच्या प्रेक्षकांना सांगाल. हा एक खूप पर्सनल चॉईसचा प्रश्न आहे, पण डेफिनेटली ॲज अ पेशंट तुम्हाला माहिती पाहिजे की डॉक्टरचं क्वालिफिकेशन काय आहे, डॉक्टरचं ट्रेनिंग कुठून झालेलं आहे, त्या IVF सेंटरचा सक्सेस रेट किती आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे IVF ट्रीटमेंट अनफॉर्च्युनेटली खूप कॉस्टली आहे. अजूनही बऱ्याचशा समाजामधल्या जोडप्यांना ही ट्रीटमेंट त्यांच्या आवाक्यामध्ये नाही आहे. ट्रीटमेंट कॉस्टली असल्यामुळे यू हॅव टू सी की त्या सेंटरमध्ये ट्रीटमेंटचा कॉस्ट काय जास्त येतो किंवा जास्त आहे का. आणि तुम्हाला हेही समजायला पाहिजे की आता प्रत्येक सेंटरचं ट्रीटमेंट पॅकेज वेगळं असतं, पण ट्रीटमेंट पॅकेज हे वेगवेगळं का आहे. इट ऑल डिपेंड्स अपॉन द टाईप ऑफ इंजेक्शन्स IVFला किंवा ट्रीटमेंटला वापरल्या जातात. त्याच्यामुळे ट्रीटमेंट कॉस्ट थोडंफार 19-20 होऊ शकतो, पण सर्वात महत्त्वाचं पेशंटने लक्ष दिलं पाहिजे की डॉक्टरचं क्वालिफिकेशन आणि सेंटरचा सक्सेस रेट किती आहे. तर हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. निश्चितच सर, आणि आपल्या सेंटरचा सक्सेस रेट हा सर्वाधिक आहे सातत्यानं, हे आपण सुरुवातीला सांगितलं. यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न आहे सर, आपण एवढ्या वर्षांपासून हे कार्य करत आहात, सगळ्या वंध्यत्वाच्या ज्या समस्या आहेत त्यावरती उपचार करत आहात. एखादी अशी केस आली आहे का की ती हाताबाहेर गेली आहे आणि आपल्या उपचारानंतर त्यावरती उपचार झाल्यानंतर कुठेतरी त्यांना मार्ग मिळाला आहे आणि त्यांना जसं त्यांचं जीवन हवं आहे तसं त्यांना पुन्हा जगता आलं, अशी एखादी केस? तर रिसेंटली अशी एक केस झाली. अनफॉर्च्युनेटली आमच्या नाशिकच्या जवळ एक संगमनेर नावाचं गाव आहे आणि ते राहायला अंबरनाथला किंवा त्या साईडला ते जोडपं होतं आणि त्यांचा एक 1.5 वर्षाचा मुलगा होता. आणि ते पण खूप वर्षाच्या लग्नाच्या खूप वर्षानंतर प्रेग्नेन्सी राहिली, ट्रीटमेंट करून प्रेग्नेन्सी राहिली आणि ते नंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावी गेले ते. आणि ते शेतकरी कुटुंबातले जोडपे असल्यामुळे त्यांचा मुलगा त्यांच्या घराबाहेर खेळत होता. सकाळची वेळ होती, घराच्या आजूबाजूला ऊसाची शेती असल्यामुळे तर तो घराच्या अंगणामध्येच खेळत होता. अनफॉर्च्युनेटली शेतातून बिबट्या आला, लेपर्ड अटॅक झाला. त्या लेपर्डने त्या बाळाला उचलून घेऊन गेला आणि अनफॉर्च्युनेटली त्याची बॉडीही सापडली नाही. आणि हा एक इन्सिडेंट मला आता प्रामुख्याने रिसेंटली झाल्यामुळे थोडा आठवतो. परत ते जोडपे आले नाशिकला अथर्व इन्फर्टिलिटीमध्ये, त्याने ट्रीटमेंट घेतली आणि फर्स्ट अटेम्प्टमध्येच ते आता प्रेग्नंट आहेत. अरे वा, खूप सुंदर. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही पुरुष वंध्यत्व असेल किंवा मग स्त्रियांमधील वंध्यत्व आहे यावरती सविस्तर अशी माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्यासाठी यासह आता आम्ही इथेच थांबत आहोत. सरांसोबत पुढच्या देखील कार्यक्रमात पुढच्या भागामध्ये आणखी काही महत्त्वाच्या माहिती आपण जाणून घेणार आहोत. तुर्तास आता इथेच थांबतोय. पाहत रहा NDTV मराठी.